योद्धा न्यूज मराठी। विषारी दारू हत्याकांड हे सामाजिक वैफल्याचे लक्षण। ॲडव्होकेट धनराज वंजारींचा थेट सवाल। पिंपरी चिंचवडमधील गावठी दारू सेवनामुळे झालेल्या 15 जणांच्या मृत्यूवर प्रसिद्ध कायदेतज्ञ आणि माजी पोलीस उपायुक्त डीसीपी ॲडव्होकेट धनराज वंजारी यांनी अत्यंत आक्रमक आणि विचार करायला लावणारी प्रतिक्रिया दिली आहे। या धक्कादायक घटनेनंतर राज्यातील दारूचे व्यसन आणि प्रशासकीय ढिसाळपणावर त्यांनी तीव्र बोट ठेवले। चला तर मग जाणून घेऊ त्यांचे मत। नमस्कार। पुण्यामध्ये जे विषारी दारू हत्याकांड आज घडलेलं आहे, अतिशय दुर्दैवी घटना असली तरी महाराष्ट्रासाठी नवीन नाही। मला आठवतं, मी नवीन होतो पोलीस खात्यात। 1981 साली खोपडी नावाचा प्रकार हा ग्रँड रोड मुंबईमध्ये झालेला, ज्याच्यामध्ये पहिल्या दिवसाला 52 बळी गेले होते। आज जे हत्याकांड विषारी दारूचं झालेलं आहे, या पाठी 2-3 फॅक्टर अतिशय महत्वाचे आहे। पहिला असा की वैफल्यग्रस्तेतून, डिप्रेशनमधून माणसाला बाहेर पडण्यासाठी दारूची गरज भासते। ही सामाजिक मानसिकता लक्षात घेऊन शासनाने ज्या पद्धतीने दारूचे परवाने दिलेत आणि दारूच्या किमती वाढवल्या, हा शासनाचा उत्पन्नाचा जरी भाग असला तरी कल्याणकारी राज्य म्हणून शासनाने आज याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे। आणि शेवटचं महत्वाचं असं की दारूचा परिणाम हा माणसाच्या सायकोलॉजीवर, मानसिकतेवर विपरीत होतो, हे विज्ञानाने सिद्ध केलं असल्यामुळे दारू हा सायकोट्रॉपिक सबस्टन्स ड्रग प्रमाणे मानला गेला पाहिजे। दारूचे गुन्हे हे साधे एक्साईज ऍक्टमध्ये न नोंदवता एनडीपीएस ऍक्टमध्ये नोंदवले गेले पाहिजे, तरच हे राज्य, हे राष्ट्र आणि देश सुरक्षित राहील। अनेक प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये वैफल्यग्रस्तता नुसतं हे तुम्हाला काहीतरी कौटुंबिक याच्याने आलेली असं नाही, सामाजिक प्रश्नातून, शैक्षणिक प्रश्नातून, आरोग्याच्या प्रश्नातून आलेली आहे। अनेक बाबतीत आज समाज कुठल्या मानसिकतेतून जात आहे याचं सोशल ऑडिट शासनाकडे आहे का, हा माझा सवाल आहे। धन्यवाद।